नमस्कार. ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट बघता त्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, सध्याचं जे धकाधकीचं आयुष्य आहे त्यात आपण एकीकडे बक्कळ पैसा कमवू पाहत असतो, पण तो बक्कळ पैसा कमवण्यासाठी आपण जो वेळ आणि श्रम वाया घालत असतो तो कुठेतरी आपल्याला पुढे जाऊन आयुष्यात उपभोग मिळावा यासाठी आपण उत्तम आरोग्य आणि वेळ देऊ इच्छितो का, हे सुद्धा प्रश्न आपल्यासमोर उभे ठाकलेले असतात. आणि म्हणूनच जेव्हा तुम्हाला हे आरोग्य निरंतर राखायचं असेल त्यासाठी एका अवयवाची अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्यापैकी बरेच जण हृदय, किडनी, अगदी पोटाचे आजार असे म्हणाल, पण या सगळ्यांहून व्यतिरिक्त असं एक अवयव आहे, ते म्हणजे यकृत म्हणजेच लिव्हर. हे यकृत असा अवयव आहे की आपल्या शरीरातील ते एक केमिकल फॅक्टरी आहे. म्हणजे 4000हून जास्त केमिकल या यकृतात बनवले जातात. आपण जे काही खातो त्याचं शरीराला योग्य रूपांतर करून देण्याचं काम हे यकृत करत असतं. त्यामुळेच इतकं महत्त्वाचं अवयव आहे, ज्यामुळे तुम्ही जेव्हा तुमचं आरोग्य आयुष्यात तुमचं निरोगी निरामय राहू इच्छितात तेव्हा यकृताला विसरून चालणार नाही. म्हणूनच आपण आजचा विषय निवडला आहे आणि तो म्हणजे यकृताचे आजार, जलोदर आणि आयुर्वेद. यासाठी आज आपण आमंत्रित केले आपल्या सर्वांच्या सुपरिचयाचे प्रख्यात तज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांना. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे स्वागत. नमस्कार. वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत. गेल्या 30 वर्षापासून पुणे व मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदीय चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक, नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. कॅन्सर, वंध्यत्व, हृदयरोग, गतिमंदत्व, मतिमंदत्व यासारखे क्रिटिकल इलनेसेसमध्ये डॉक्टरांचा विशेष हातखंडा आहे. चला तर मग पुन्हा एकदा कार्यक्रमाला नीटपैकी समजून घेऊया आजचं यकृताचे आजार म्हणजे काय आणि जलोदर म्हणजे काय. सर, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. सर्वप्रथम सर, यकृत हे अवयव आहे, ह्याचं लिव्हर म्हणून आम्हा सगळ्यांना बहुतेक जणांना माहिती आहे, तर यकृतचा अवयव म्हणजे काय? कसं होतं, बऱ्याच लोकांना अशी एक समज असतो, भारतीय लोकांचा आणि तो जास्ती असतो, की आयुर्वेदाविषयी खूप कमी माहिती असते. तर पूर्वीच्या काळामध्ये आता जसं डिसेक्शन केलं जातं तसं सुश्रुत संहितेमध्ये मृतशोधन विधी म्हणून सांगितलेलं आहे. शरीरातले अवयव जे आहेत ते तपासणं आणि ते शोधून नंतर त्याचा अभ्यास करण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्वीच्या काळी होती. त्याला मृतशोधन असं म्हटलं जायचं. कुशांच्या मध्ये व्यवस्थित तो जो शव आहे ते बांधलं जायचं, साधारण तरुण अशा वयाच्या स्त्री पुरुषांचं, आणि ते नदीमध्ये वाहत्या पाण्यात सोडून ते वरची कातडी निघायला लागली की कुंच्याने कसं ते एक एक त्वचा काढायची आणि आतला अवयव तपासायचा. ह्याचं समग्र वर्णन जे आहे ते भारतीय लोकांना माहीत नसेल म्हणून मुद्दामून सांगितलं. आणि त्यामुळे सगळ्या अवयवांच्या विषयी पूर्वीच्या ऋषीमुनींना आणि आयुर्वेदीय लोकांना कल्पना होती आणि त्यात यकृताची स्थिती कुठं असते, काय असते त्याने सांगून ठेवलेलं आहे. हा शरीर रचनेच्या हिशोबाने भाग झाला. पण जसं कुंभाराला मडकं तयार करायला भरपूर मातीची गरज पडते ना, तसं ब्रह्मदेवाला आपलं शरीर तयार करायला भरपूर रक्ताची गरज पडलेली आहे. आणि त्या रक्ताचं मूल स्थान म्हणून यकृत आणि प्लीहा हे बघितलं जातं. यकृतामध्ये त्याची उत्पत्ती आणि प्लीहेमध्ये त्याचा नाश, अशा पद्धतीचं वर्णन जे आहे त्याला रक्तस्रोतस असं आपण म्हणतो. स्रोतस म्हणजे पोकळी, आणि तिथे ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. तर शरीरातला असा एकही भाग नाही आहे की ज्याच्या उत्पत्तीमध्ये रक्त वापरलं गेलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही रक्ताला जेवढं जपाल आणि म्हणून पर्यायाने रक्ताच्या आश्रयाने असलेला पित्त जो एवढा जपाल तेवढं तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे, यकृताचं आरोग्य चांगलं राहणार आहे. आणि यकृताला किंवा रक्ताला बिघडवणारी, पित्ताला वाढवणारी जी जी कारणं आहेत ना, त्यात तिखट आंबट खारट खाणं, रात्रीची जागणं, ब्रह्मचर्याचं पालन न करणं, अतिव्यायाम करणं, कोरडेपणा शरीराला खूप येणारी कारणं, खूप प्रवास होणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या रक्तावरती घाला घालत असतात. आणि म्हणून पूर्वीच्या काळी दर 2 महिन्याने एकदा एरंडेल तेलाचा जुलाब दिला जायचा. जुलाब हे यकृताचं, पित्ताचं आणि रक्ताचं औषध आहे.
असं जर केलं तर रक्त चांगलं राहतं, विशुद्ध रक्ताचा असा तो माणूस तयार होतो आणि त्याच्या शरीरात कोणताच आजार येत नाही. यकृताच्या हिशोबाने महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिखलासारखा यकृताचा भाग जो आहे तो उजव्या बरगडीच्या खाली आहे आणि त्यातनं निघालेल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या हृदयाच्या बाजूला जाऊन आपला कमळाचा जसा कळीचा भाग असतो तसं हृदय सांगितलेलं आहे. पुंडरीकेन सदृशम हृदयस्या ददोमुखम असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे हृदयाच्या आजारासाठी आम्ही कमळही वापरतो, त्या कमलनाथ क्षारही वापरतो. आणि यकृत जेवढं तुम्ही चांगलं कराल तेवढे हृदयाचे तुमचे आजार उत्पन्न होत नाहीत. लिव्हर हे चेकपोस्ट आहे आपल्या शरीरातलं, त्यामुळे तुम्ही त्याचं आरोग्य जेवढं मेंटेन कराल ना तेवढे तुमची शारीरिक आणि मानसिक दोन्ही तब्येतीची जी काळजी आहे ती निसर्ग आपोआपच घेत असतो. ह्या हिशोबाने ह्या विषयाकडे बघणं गरजेचं आहे. जलोदर आणि यकृत हा जो भाग आहे तो एकमेकांशी संबंधित आहे म्हणून आपण तो विषय घेतलेला आहे. पण यकृताला जपलं तर हृदय, किडनी, मेंदू एवढंच नव्हे तर तुमचं मन सुद्धा व्यवस्थित राहू शकतं. तर रक्ताचा, पित्ताचा विचार तुम्ही करा. रक्तमोक्षण म्हणजे अंगातलं रक्त काढणं आणि विरेचन म्हणजे जुलाब करणं. हे जर तुम्ही व्यवस्थित जवळच्या वैद्यांच्याकडनं समजून घेतलं तर तुमच्या यकृताला धक्का लागणार नाही आणि म्हणून पर्यायाने तुमच्या रक्तवाहिन्या चांगल्या होतील, कारण त्या रक्तातून तयार होतात, मेदातून तयार होतात. त्या दोघांचं आरोग्य चांगलं राहतं आणि तुम्ही दीर्घायुष होता. नुसते दीर्घायुषी असून काही उपयोग नाहीये, निरोगी दीर्घायुष होता. गरजेचं आहे. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की आपलं निरोगी राहणं हे यकृताच्याच हातात आहे. बघूया, आपल्याला पहिला फोन आलाय सर, घेऊया. रवींद्र कुडाळकर बोलतायत पुणे इथून. नमस्कार रवींद्रजी. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. जबादगनी सर, नेहमीच मी तुमचे कार्यक्रम पाहत असतो नियमितपणे. खूपच छान आपलं मार्गदर्शन असतं आणि आवडतं आम्हाला ते ऐकायला. असं वाटतं की सतत ऐकत राहावं. संवाद कौशल्य खूप छान आहे आपलं. अभिनंदन सर. माझे 3 प्रश्न आहेत आपल्याला. पहिला प्रश्न सर मला असा विचारायचा आहे की यकृताचे जे विकार आहेत ते अनुवंशिक असू शकतात का, हा पहिला प्रश्न. दुसरं मला सर असं विचारायचं आहे की धावती जीवनशैली झालेली आहे. सकाळी उठले की अगदी रात्रीपर्यंत खूप काम करावं लागतं आणि अनेक ताणतणाव देखील त्यामध्ये असतात. तर मानसिक ताणतणाव आणि यकृताचे विकार याचा काही संबंध असतो का. आणि तिसरा प्रश्न माझा असा आहे की यकृताचे विकार होऊ नयेत म्हणून आहाराची जीवनशैली कशी असावी, आहारासंबंधी काय दक्षता घ्यावी याबद्दल कृपया आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर आणि शुभेच्छा. धन्यवाद. छान सर प्रश्न विचारलेले आहेत. सगळ्या म्हणजे कार्यक्रमाचं आपल्या तिन्ही प्रश्नांना आपल्या प्रश्नांचं सारच काढून त्यांनी विचारलंय रवींद्रजींनी. तर खूप छान प्रश्न आहे. आता पहिला प्रश्न आपण त्यांचा असा घेऊया की अनुवंशिकता या आजारांच्या मध्ये आढळते का. तर बऱ्याच वेळा किडनीमध्ये सिस्ट तयार होणं आणि लिव्हरमध्ये सिस्ट होणं हे अनुवंशिक असतं, बऱ्याच वेळेला आढळतं. यकृताचा कॅन्सर काही प्रमाणामध्ये जो आहे तो अनुवंशिक आहे असं आढळलेलं आहे. आणि घरामध्ये जर हिपॅटायटिस बी वगैरे जर असेल तर त्याचा संबंध बऱ्याच वेळेला दुसऱ्या माणसाच्या संसर्गाशी, लाळेशी, सिमेंटशी किंवा वजायनल सिक्रिशनशी वगैरे येऊन सुद्धा हा आजार होऊ शकतो आणि काही लोकांना तो अनुवंशिक आहे की काय असं वाटू शकतं. तर एक गोष्ट अशी आहे की अनुवंशिक जरी असला आजार एखादा तरी हे अनुवंशिक प्रकरण येतं कशामुळं, तर शरीरामध्ये जे म्युटेशन व्हेरिएशन होत असतं डीएनए आरएनए स्ट्रक्चरमध्ये, तर त्याची कारणं म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर, इमोशनल फॅक्टर, पुन्हा खाण्याचे जे संबंधित भाग आहेत, याच गोष्टीचा आयुर्वेद विचार करत असतो. त्यामुळे जरी अनुवंशिकता आढळली तरी ती काढण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करता येत असतात. एखादा मुलगा किंवा मुलगी लहान असल्यापासून त्याला वयात येईपर्यंत ती औषध दिली की हे काम नक्की आणि सहज घडू शकतं. हा पहिला भाग झाला. दुसरा, आता मानसिकतेचा संबंध किती येतो. तर आपण समजा जेवायला बसलेला आहे आणि आपण खूप एखादी दुःखाची घटना ऐकली तर आपलं भूक पुढची जी आहे ती मरतेच असं होतं. किंवा आपण खूप रागवलो एकदम जेवत असताना तर आपलं जठर जे आहे ते मुटकुळीसारखं बारीक होऊन जातं आणि नंतर 3 तास ते उघडत नाही. तर आपल्या मानसिक भावभावनांचा परिणाम हा आपल्या शरीरावरती येत असतो हे निश्चित. कारण शरीर तापलं की आतलं मन उपतप्त होत असतं. जसं भांडं तापलं की आतलं पाणी तापतं तसंच हे आहे. त्यामुळे तुमचं शरीर चांगलं होण्यासाठी मानसिकता जी आहे ती चांगली असणं खूप गरजेचं आहे. कारण जेवायला कसं बसावं ह्याची पद्धत आयुर्वेदाने जी सांगितली आहे त्यात आहार विधी विशेष आहे, त्यांचा विचार केलेला आहे. तर त्यामुळं कामशोक भयाद वायू क्रोधात पित्तम त्रयो मला असं म्हटलेलं आहे. आपलं चिडणं हे पित्ताचा अक्षय प्रकोप करतं. आमच्या गंगाधर नावाच्या टीकाकारांनी हे सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे रक्तातलं पित्त जर भडकलं गेलं आहे, स्पेशली वकील लोक जे दुसऱ्यांचं भांडण जे आहे ते स्वतःवरती घेऊन ओरडून बोलत असतात, अशा लोकांना हा प्रकार नेहमी आपल्याला आढळतो. आणि मग मेंदूतली रक्तवाहिनी फुटणं, हृदयाशी संबंधित त्रास होणं, रक्तदाब वाढणं, वृक्कावरती त्याचा परिणाम असं होऊ शकत असतं. किंवा बऱ्याच लोकांना ऑक्टोबर महिन्यामध्ये जन्म असेल, पित्त प्रकृती असेल, शरद ऋतूमधला जन्म जर असेल तर त्यांची सुद्धा प्रवृत्ती चिडण्याकडे असते.
तर त्याच्यासाठी दर्भ चूर्ण रात्री झोपताना जर घेतलं गेलं तर चिडकेपणा कमी येऊ शकतो असं अथर्ववेदामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे दर्भासनावरती बसून जर साधना केली गेली तर काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर ह्या सगळ्या वरतीच आपण कंट्रोल घेऊ शकत असतो. तर मानसिकतेचा नक्की संबंध आहे यकृताशी आणि म्हणून पित्ताशी. त्यामुळे पित्त शमन करणाऱ्या गोष्टी त्या घेतल्या जायला पाहिजेत. आता पित्त कशामुळे कमी होतं, असा आहार कोणता, असा माझ्या मते त्यांचा तिसरा प्रश्न आहे. तर त्याच्यासाठी आपल्या आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे, तत्राज्ञाम मारुतम घ्नंती त्रयस्तिक्ता दह्याकपम कषाय तिक्त मधुरा हा पित्तम अन्ये तू कुर्वते, असा एक श्लोक आहे. म्हणजे कोणत्या रसाने कोणता दोष कमी होतो. तर जर तुम्हाला पित्त कमी करायचं असेल तर गोड खायला पाहिजे, तुरट खायला पाहिजे आणि कडू खायला पाहिजे. आपण कडू आणि तुरट खात नाही, फक्त गोडावरती आपण ताव मारत असतो. आत्ताच उकडीचे मोदक बऱ्याच जणांनी खाल्लेले असतील, पण त्यावर तुरट आणि कडू खायला पाहिजे. आणि नेमकं हेच आपण घेत नाही म्हणून वैद्य लोकांची सगळी औषधं तुरट आणि कडू असतात. तर त्या अनुरोधाने पित्त कमी होण्यासाठी तुरट, कडू आणि गोड ह्या गोष्टी घ्यायला पाहिजेत. आता ह्या दिवसामध्ये शरद ऋतूमध्ये जो आता सुरू झालेला आहे, यावेळेला आपल्या औदुंबराचा किंवा वडाचा चीक जो असतो तो बत्ताशावरती घेऊन जर रोज सकाळी 7 थेंब जर घेतला गेला तर हृदयाचं काम, यकृताचं काम आणि रक्ताचं काम आहे ते खूप चांगल्या पद्धतीने सुधारू शकतं आणि यकृताशी संबंधित आजार जे आहे ते कमी होऊ शकतात. आपल्या उजव्या हातातनं रक्तमोक्षण करणं, राईट क्युबाल फोसामधनं, आणि ब्लड लेटिंग करणं हे ह्या दिवसामध्ये खूप उपयोगी पडतं आणि यकृताच्या आजारासाठी उपयोगी पडतं. तसं विरेचन किंवा जुलाबाचं औषध, आवळकाठी चूर्ण किंवा मनुका खाऊन सुद्धा तुम्ही चांगलं आरोग्य तुमचं मेंटेन करू शकता. नक्कीच सर, तुम्ही म्हणजे यकृताविषयी त्यांना जर सविस्तर उत्तरं दिलीच आहेत, पण तरी यकृताचं असं काही वैशिष्ट्य असं आहे का? हां, आता आपण म्हटलं ना तसं की आपल्या शरीरातलं रक्त जे आहे ना त्याच्यापासून आपल्या रक्तवाहिन्या तयार होतात. म्हणजे रसास्तन्यम तत्व रक्तम अश्रुजा कंडरा सिरा. अश्रुज म्हणजे रक्त आणि त्यातनं सिरा आणि कंडरा नावाच्या गोष्टीची उत्पत्ती होते. तर रक्तवाहिन्या चांगल्या असतील तर मनुष्य चांगला असतो, रक्तवाहिन्या हृदयाच्या चांगल्या असतील तर हृदय चांगलं असतं. मेंदूमधलं जे सर्कल ऑफ विलिस सांगितलेलं आहे ते सुद्धा रक्तवाहिन्यांच्यापासूनच बनलेलं आहे आणि त्या रक्तवाहिन्या या यकृतातल्या रक्तापासूनच बनलेल्या आहेत. दुसरं, मेदाचा मृदू पाक झाला, शरीरातला मेद पचला आणि त्याचा मऊ पाक झाला तर त्यातनं शिरा तयार होतात. आणि खरं पाक म्हणजे जर पाक जास्ती पुढे गेला, पचलं जास्ती ते, तर स्नायू नावाच्या गोष्टींची उत्पत्ती होत असते असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. त्यामुळे मेद आणि रक्त या दोन गोष्टींना जर जपलं गेलं आणि ते यकृताच्याच हिशोबाने आपल्याला जपता येतं, कारण यकृतामध्येच पुन्हा मेदाचं सुद्धा पचन करण्याची प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे पचनाच्या हिशोबाने तो राजा, जर आपण एंडोक्राईन सिस्टमची राणी असं जर म्हटलं तर पिट्युटरी ग्लँड आपण बघतो, परंतु शरीराच्या ग्रंथींची राणी कोणती, राजा कोणता असं जर म्हटलं तर यकृताकडे आपल्याला नक्की बोट दाखवायला पाहिजे. आणि त्याचं आरोग्य कसं मेंटेन करायचं हाच आजच्या आपल्या गोष्टीचा विवेच्य विषय आहे. सर, आपण प्रश्न तर घेतोच आहे, पण आपल्याला एक ईमेलद्वारे आत्ताच प्रश्न आलेला आहे आणि सुषमा सावंत त्यांचा फोन ईमेलवरून प्रश्न आहे. त्या सीओपीडी पेशंट आहेत, 70 वर्षाच्या महिला आहेत आणि त्यांचा प्रश्न असा आहे की लेफ्ट साईडला त्यांना आता दुखतंय. त्यांनी डिटेलमध्ये सांगितलं नाहीये, पण सर या व्यतिरिक्त असा मला जोडून प्रश्न आहे की नुसतं लेफ्ट साईडला दुखणं हेच एक कारण असू शकतं का अजूनही काही प्राथमिक कारण असू शकतात? इतर प्राथमिक कारणही असू शकतात. हे खूपच वेग सिम्पटम झालं आणि त्यांचं वय किती आहे म्हणून 70 आहे. बरोबर आहे. तर आता एजिंग ही खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं असतं. टेस्ट बर्ड्स असतात त्या कमी झालेल्या असतात. मसलचं मांस जे आहे ते टंगमधलं कमी झालेलं असतं. पेरिसायसिस लगेच झालेलं असतात. पुन्हा आतड्याच्या आतल्या विलाया त्या झोपलेल्या असतात. पित्त जास्ती चांगल्या पद्धतीने बाहेर सिक्रीट होत नाही. त्यात लोकांना मीठ जास्ती खायची सवय असते. ते जर पोटात गेलं तर पेप्सिन सारखा पदार्थ जो आहे तो बाहेर नीट पडत नाही. अशा सगळ्या गोष्टींच्यामुळे त्यांचं उदरशूल हे लक्षण असण्याची शक्यता आहे. तर उदरशूल ज्या वेळेला 50च्या पुढच्या लोकांना असतो ना त्यावेळेला रात्री गंधर्व तेल किंवा एरंडेल तेल जे आहे ना ते 1 ते 2 चमचे सतत घ्यायला पाहिजे 1 आठवडाभर. तुम्ही असं लक्षात घ्या की 1 दिवसाच्या मुलापासून 100 वर्षाच्या माणसापर्यंत कुणालाही एरंडेल तेल दिलं तरी काही धोका नसतो. त्यांनी पाण्याचे जुलाब होऊन डिहायड्रेशन कधी होत नाही, त्याने मळाचे जुलाब होतात. तर असं कोठा साफ करून घ्यावा. पोट जे आहे ते शेकून घ्यायला पाहिजे त्यांनी. आणि हिंगाष्टक चूर्ण म्हणून एक चूर्ण मिळतं बाजारामध्ये, तुम्हाला ते विकत मिळेल, किंवा सामुद्रादी चूर्ण किंवा भास्कर लवण चूर्ण. हे जेवणामध्ये भातामध्ये थोडंसं कालवून ठेवायचं आणि तो भात चटणीसारखा थोडा थोडा मध्ये मध्ये खायचा. मुहुर्मुहू असं आम्ही म्हणतो. ते वारंवार थोडं थोडं ते खात राहायचं की अन्नाचं पचन व्यवस्थित होतं, पेरिसायसिस सुधारतात, कोठा साफ होतो आणि वाताचा अनुलोमन होतं. वात जर शरीरातला शमला गेला तर शूल जो आहे तो कमी होतो. शूलम नास्ती विना वातात असं म्हटलेलं आहे. आणि दुसरं काय करायचं की सुवर्ण सुक्षेकरची गोळी जी आहे की 10 वाजता आणि 2 वाजता घ्यायची.
10 वाजता शरीरातलं पित्त जे आहे सकाळी ते वाढायला सुरुवात होते, 2 पर्यंत पीकला गेलेलं असतं. त्यावेळी जर सुवर्णसूचक्र दिला गेला तर पित्त कमी येतं. पित्त कमी झालं की रक्त जे आहे तेही सुधारतं आणि रक्ताच्या विकृतीमुळे एक शूल उत्पन्न होतं, म्हणजे दुखणं होतं, आणि दुसरं वातावरण होतं. या दोनच गोष्टींमुळे वेदना ही आयुर्वेदाने सांगितलेली आहे. तर एवढा प्रकार केला तर त्यांचा हा सीओपीडीचा त्रास कमी होईल. नक्कीच. वयोमानानुसार तर आजार बदलतच असतात किंवा वाढतही असतात, पण त्यासाठी सुद्धाच आयुर्वेदामध्ये खास अशी उपचार पद्धती असते, दिनचर्या असतात, पथ्यपाणी असतं. या सगळ्यांचा अवलंब केला तर नक्कीच हे आजारपणही तुम्ही टाळू शकतात, हे मात्र नक्की. ही चर्चा अशीच चालू ठेवूया, पण डॉक्टरांनी विशेष सल्ला काय आणला तोही आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे यकृताचे आजार, जलोदर आणि आयुर्वेद. नक्कीच या विषयावर आपल्याला जाणून घ्यायचंच आहे, पण डॉक्टरांनी विशेष अशी माहिती तुमच्यासाठी आणली आहे. ती काय आहे पटकन बघूया. अक्रोड हा मधुर, स्निग्ध, पचायला जड असून त्याने शरीराचे बल वाढते, हृदयाला ताकद मिळते आणि शरीराचा दाह देखील कमी होतो. जुनाट संधिवातात अक्रोडाच्या मगजाची पेच करून प्यावी. अक्रोड हा आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायक आहे वेगवेगळ्या टिप्स मधून आपल्याला कळतंय. आपल्याला सर दुसरा फोन आलेला आहे. महादेवजी आपल्याशी बोलतायत बीड इथून. हॅलो. हॅलो. नमस्कार, बोला. हा नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. सर मला हॅलो. हॅलो, विचारा तुमचा प्रश्न, आम्ही ऐकतोय. बरं. सर मला यकृताचा म्हणजे लिव्हरचा आजार आहे आणि लिव्हरवर मी टेस्ट केली तर मला असा. हॅलो. हॅलो, बोला. तुम्ही सलग बोलत चला. बरं ठीक आहे. तर माझा रिपोर्ट असा आहे की फॅटी लिव्हर ग्रेड 2. तर मला यामध्ये आयुर्वेदामध्ये उपचार घेऊ मी का ॲलोपॅथीचे घेऊ असं मला सविस्तर मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. बर ठीक आहे. आपलं वय किती आहे? थँक्यू सर. अच्छा ठीक आहे सर. आपण एक सगळ्यांसाठी सर सांगूया, कारण फॅटी लिव्हर असं म्हटलं की सगळ्यांना वाटतं की जाड व्यक्तीलाच फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम आहे. असं काही प्रत्येक वेळेला गरजेचं नाहीये. तरी स्थूल व्यक्ती असेल, पोटाचा आकार खूप मोठा असेल, मद्यपानाची हिस्ट्री असेल, आधी कावीळ होऊन गेलेली असेल, लहानपणी माती खाण्याची सवय असेल किंवा पेन्सिल, खडू, अंगारा वगैरे खाण्याची सवय असेल, तांदूळ खाण्याची सवय बऱ्याच स्त्रियांना असते, असं जर असेल तर युजली नंतर फॅटी लिव्हर हे मांडून ठेवलेलं असतं. तर फॅटी लिव्हरला आयुर्वेदाचं म्हणणं कसं असतं हे तुम्हाला लक्षात घ्यायला पहिल्यांदा. यकृत हे रक्तापासून तयार होतं आयुर्वेदानुसार. तर रक्तामध्ये मेद धातूचं विमार्गमन, मेद हा शरीरातला जो घटक आहे त्याचं विमार्गमन म्हणजे त्यांनी जिथं राहायला पाहिजे मैदानी तिथं न राहता तो यकृतामध्ये येऊन म्हणजे रक्ताच्या ठिकाणी येऊन राहतो, असा तो आजार असतो. तर रक्ताने तिथं त्याला यू का दिलं मेदाला, आणि मेदाने स्वतःची जागा सोडून तिथं तो गेला का, या दोन गोष्टी ज्या असतात त्या लक्षात घेऊन याची ट्रीटमेंट केली जाते. आणि त्यासाठी असं सांगितलेलं आहे की विरेको मांस मेधस्य निर्वाह प्रशमनानीच, म्हणजे विरेचन द्यावं कुणाला. मांस आणि मेदोगत वात असेल किंवा कोणता विकार असेल तर त्यांना विरेचन द्यायला पाहिजे आणि निर्ववस्थी द्यायला पाहिजे. तुम्ही प्रश्न असा केला की तुम्ही आधुनिक शास्त्राचं औषध घ्यावं का आयुर्वेदाचं औषध घ्यावं. तर सगळ्याच लोकांचं आरोग्य चांगलं राहावं असं सगळेच लोक प्रयत्न करत असतात. तसं भारताने जो प्रयत्न सुरू केला आहे 5000 वर्षापूर्वीपासून, तर त्यात यकृतासाठी खूप चांगली औषधं आहेत. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला काही हरकत नाही. सोनोग्राफी वगैरे करण्यासाठी तुम्ही आधुनिक शास्त्राची मदत घ्या आणि औषधं घेण्यासाठी तुम्ही वैद्याच्या जवळ जा आणि तिथं जाऊन फलत्रिका आदी काढा म्हणून एक औषध आहे ते आणि आरोग्यवर्धिनी या दोन गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही जवळच्या वैद्याकडनं मागून घ्या. फलत्रिकादी काढा हा कुठेही मिळतो. फलत्रिका, मृता, वासा, तिक्ता, भू, निंब, निंबजा अशी त्यात काही घटक द्रव्य आहेत आणि ती कोणताही वैद्य तुम्हाला तयार करून देईल. तो 2 वेळा तो काढा घ्यायचा. तेलकट पदार्थ आहेत ते कमी करायचे. तूप थोडं पोटामध्ये गेलं म्हणून काही बिघडत नाही. आणि यकृताच्या वरचा मेद कमी होण्यासाठी पोट जर वाढलेलं असेल तर ते कमी व्हायला पाहिजे. व्यसनं कोणती असतील तुम्हाला
सिगारेटचं व्यसन असेल, तंबाखूचं असेल, इतर कोणतं मद्यपान असेल तर ते मात्र कमी करायला पाहिजे. कारण सिगारेटचा धूर आपण फक्त जरी घेतला, ओढला, तरी 2 मिनिटात तो धूर जो विषारी आहे तो आपल्या मेंदूकडे जातो आणि 2 सेकंदामध्ये जातो आणि 9 सेकंदामध्ये तो यकृतावरती परिणाम करतो. आणि त्याला कॉम्पेन्सेट करणं हे यकृताचं काम असतं. त्यावेळेला ते जर आजारी असेल किंवा त्यात फॅटी इन्फिल्ट्रेशन असेल तर मोठ्या मोठ्या आजारांना आपलं शरीर बळी पडू शकतं. तर व्यसनं ही कधीच चांगली नाहीत, यकृताच्या आजाराच्या वेळी तर मुळीच चांगली नाही. तर ह्या पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट करा. सूर्यनमस्कार आणि कपालभाती, प्राणायाम हे 2 गोष्टी जर तुम्ही करायला लागलात तर तुम्हाला त्याचा खूप चांगला उपयोग होईल. यकृताचा आजार असलेल्या लोकांनी रात्री 10 ते 2ची झोप कधीही चुकवायची नाही आणि दुपारी कधीही झोपायचं नाही. याच्याबरोबरीने अंघोळ जी आहे ती यकृताच्या आजाराच्या माणसाने, एस्पेशली कावीळ झालेल्या लोकांनी रोज करायला पाहिजे आणि ती गरम पाण्याने करायला पाहिजे. पोट कमी होण्यासाठी कुळथाचं पीठ जे आहे ते पोटाला चोळून चोळून जर लावलं तर पोटाचा आकारही तुमचा कमी यायला लागेल. नंतर मग आरोग्यवर्धिनी किंवा यकृतली हरिलोह अशी छान औषधं आहेत, ती घेतली की हा त्रास तुमचा जो आहे तो 3 ते 4 महिन्यामध्ये कमी होईल. नक्कीच सर, यकृताच्या आपण आजारांविषयी सांगतात, पण सर जलोदर हे जे असतं की आपण ज्येष्ठ नागरिकांमध्ये किंवा वयोवृद्ध व्यक्तींमध्ये दिसून येतं, तर जलोदर नक्की म्हणजे काय? बरोबर. कसं होतं, आता जलोदर हा शब्द आयुर्वेदामध्ये आहे आणि त्याचाच आता मराठीमध्ये सुद्धा वापर केला जातो. उदर म्हणजे काय, आपलं पोट, आणि पोटाच्या ठिकाणी उत्पन्न होणारा उदर नावाचा आजार आहे. आणि रोगा हा सर्वेपी मंदेग्नो सूत्रा मुद्राणीच असं एक सूत्र आहे. म्हणजे काय, सगळे आजार जे आहे ते मंदाग्नीतनं किंवा भूक कमी होऊनच होतात. आणि त्याच्यामध्ये उदर हे अगदी नक्की तसं होतं. म्हणजे भूक कमी होत गेली की जलोदर उत्पन्न होण्याची शक्यता असू शकते. वाताचं उदर म्हणून सांगितलेलं आहे, पित्ताचं उदर सांगितलेलं आहे, कफाचं उदर सांगितलेलं आहे, सान्निपाती उदराचे काही प्रकार सांगितलेले आहेत, बद्ध गुदोदर नावाचा उदराचा प्रकार सांगितला आहे, जलोदर सांगितलेला आहे, यकृत दाल्योदर आपण ज्याला म्हणतो तो, छिद्रोदर म्हणून सुद्धा एक प्रकार सांगितलेला आहे. म्हणजे पोटामध्ये काहीतरी हाडाचा तुकडा किंवा सुई वगैरे नील वगैरे जर गेली तर छिद्र पडून उत्पन्न होणाऱ्या गोष्टी, अशा सगळ्या गोष्टींचा आयुर्वेदाने साकल्याने विचार केलेला आहे. तर आपल्या आतड्यांच्यावरती असलेलं जे पेरिटोनियल लाइनिंग आहे त्याच्या आतमध्ये थोडंसं पाणी असतं आणि कुठेही इन्फेक्शन झालं तर ते पाणी जे आहे ते इन्फेक्शन तिथंच लोकलाइज करून ठेवत असतं. पण हे पाणी ज्यावेळेला खूप वाढायला लागतं त्यावेळेला उदराची अवस्था उत्पन्न होते. पोटाचा भाग ताणला जायला लागतो, बेंबी फुगून वरती यायला लागते, पोटावरती शिराजाल जो आहे वेगवेगळा असा दिसायला लागतो आणि मग ते पाणी वाढायला लागतं. त्यावेळेला मिरॅक्युलसली काय होतं, शरीराचा घाम कमी होतो, मलमूत्र विसर्जन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे पोटाचा आकार वाढून ही वातपित्त कफाची उदरं व्हायला लागतात. आणि ही सगळी उदरं, जसं त्वचारोग कोणताही जेव्हा उपेक्षा केली जाते तेव्हा त्याचा पांढरा डाग तयार होतो ना, तसं ही सगळी उदरं जी आहे ती शेवटी जलोदरामध्ये कन्वर्ट होतात. त्यात दारू वगैरे पिणारे लोक जर असतील, अगदी बियर जरी घेणार, बियर म्हणजे काय, लोकांना असा गैरसमज असतो बियर ही दारू नाही वगैरे, रेड वाईन ही दारू नाही, असं काही नाही आहे. किंवा अंड हे काही मांसाहार नाही वगैरे, असं लोक, अंड काही तुळशीच्या झाडाला लागत नाही, ते मांसाहारच आहे आणि तोही सोडला जायलाच पाहिजे. तर ह्या काही गोष्टींचं पथ्य जे आहे ना ते धरणं खूप महत्त्वाचं असतं. तर हे जर असेल तर लवकर माणूस जो आहे तो जलोदराला प्राप्त होतो आणि त्याचं पोट वाढायला लागतं. आणि एकदा जलोदर झाला आणि पोटातली प्रेशर फेनॉमिना वाढायला लागली की रक्तपित्त नावाचा आजार, श्वास, कास असे इतरही आजार मागे लागतात आणि मग इसोफेजियल व्हरायटी डेव्हलप होऊन तोंडातून रक्त येणं, नाकातोंडातून रक्त येणं, शौचाला काळी होणं किंवा शौचाला खालून रक्त पास होणं, असं खूप अनावस्था प्रसंग होतो. मेंदूमध्ये सुद्धा विकृती यायला सुरुवात होते. तर हे सगळं लक्षात घेता त्यांनी जवळच्या वैद्याचा सल्ला घेऊन मगाशी सांगितलेल्या त्या रुग्णांनी औषधं घ्यावीत, म्हणजे फॅटी इन्फिल्ट्रेशन सुद्धा कमी होऊ शकतं. नक्कीच सर, आपण पूर्ण चर्चा करतोच आहे की कशामुळे हे सगळं होतात, तरी याची वैद्यकीय दृष्ट्या पूर्ण अशी कारणं काय असतात, कशामुळे हे आजार होतात? हा खूप सुंदर प्रश्न विचारलास विनया तू. बऱ्याच वेळा काय होतं, अनुवंशिकता हे कारण जे आहे ते असू शकतं जलोदर किंवा यकृताच्या आजारामध्ये. परंतु घाणेरडं पाणी पिणं, घाणेरड्या गोष्टी ज्या आहेत त्या सेवन पोटात केल्या जाणं, त्याच्यामध्ये चीज, पनीर सारखे सडलेले पदार्थ खूप खाणं, तिखट आंबट खारट खूप खाणं, मिरच्या हिरव्या खूप खाणं, मिऱ्याचा मसाला जो काळा असतो तो बार्शी उस्मानाबाद साईडला लोक खूप खातात किंवा विदर्भामध्ये खातात, किंवा तो ठेचा आणि खरडा असतो. तर ही नावं काही दिवसापुरती, थंडीच्या दिवसात कधी जर खाल्लं तर गोष्ट वेगळी, पण काही लोकांना त्यांचं ॲडिक्शन असतं आणि ते तिखट नसेल तर ते ताटावरून उठतात. तर इतकं तिखट अति सर्वत्र वर्ज्य आहेत, हे लक्षात ठेवायला पाहिजे. साही रसाचा आहार जो आहे तो पोटात जायला पाहिजे. मांसाहार हे महत्त्वाचं एक कारण आहे. प्रोटीन मिळावं म्हणून लोक बऱ्याच वेळेला मांसाहार घेतात, पण नुसत्या मांसाला चव नसते असं म्हणतात, आम्हाला अनुभव नाही तो. परंतु त्याच्यामध्ये मसाला घालणं हा जो प्रकार आहे, ड्रेसिंग केल्याशिवाय त्याला चव येत नाही आणि पोटात गेल्यानंतर मग ते लॅक्टिक ॲसिड, तो प्राणी केव्हा मेलाय कसा मेलाय काही कल्पना नसते आणि मग लॅक्टिक ॲसिड जर पोटामध्ये जास्ती तयार व्हायला लागलं तर मग त्याचा परिणाम पित्त वाढवण्यासाठी होऊन यकृत लवकर खराब होत असतं. तर ही काही महत्त्वाची कारणं आहेत. त्यामुळे पाण्यापासून जपायला पाहिजे, वारंवार खाणं व्हायला नाही पाहिजे. विरुद्धासन जे आहे म्हणजे आईस्क्रीम सारखे पदार्थ किंवा दूध आणि केळं एकत्र घेणं,
किंवा मुगाच्या डाळीची खिचडी खाणं, या गोष्टी कमीत कमी व्हायला पाहिजेत. आणि ह्या जर व्यवस्थित मेंटेन तुम्ही करायला लागलात तर तुम्हाला यकृताशी संबंधित आजार होणार नाही आहेत. पण मद्यपान, मांसाहार, तिखटा मिठाचं खाणं आणि आंबवलेलं खाणं, म्हणजे ब्रेड, इडली, डोसा, ढोकळा, उत्तापा, पिझ्झा, पावभाजी, बर्गर, म्हणजे ही लिस्ट संपतच नाही. तर ह्या गोष्टी कधीतरी थांबणं गरजेचं आहे. 24-24 पाणीपुऱ्या खाणारे, म्हणजे प्लेट खाणारे मी लोक बघितलेले आहेत, तर यांचं यकृत लवकरात लवकर खराब होतं. आणि जिभेच्यासाठी तुम्ही किती दिवस जगणार आहे? तुम्ही आरोग्यासाठी जगायला पाहिजे आणि त्यासाठी खायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. नक्कीच प्रेक्षक हो, डॉक्टर अगदी बरोबर म्हणाले आहेत आपल्यासाठी की जिभेसाठी जगणं नसतं तर पोटासाठी आपल्याला अन्न लागतं आणि त्यामुळे तितकंच खाणं गरजेचं आहे. जर तुम्ही चवीने खायला गेला तर नक्कीच ते आजार होणार, हे मात्र नक्की आहे. सर, तुम्ही इतकी छान माहिती देतात, पण आता हे झाले की कारणं, जरा पोटात दुखायला लागलं की लोकांना वाटतं की पोटाचा प्रॉब्लेम आहे, कसला प्रॉब्लेम आहे. तर या आजाराची कारणं अगदी प्राथमिक स्वरूपात सुद्धा काही वेगळी असतात का? आता मी जसं सांगितलं तसं जलोदराच्या बाबतीत इतर काही कारणं लक्षात घ्यायला लागतात. आपल्या शरीरातला अंबुह स्रोतस किंवा पाणी वाहून नेणाऱ्या ज्या पोकळ्या आहेत ना, त्याच्यामध्ये विकृती आली तरी हा त्रास होऊ शकतो. मग बऱ्याच लोकांना असं असतं की पाणी खूप पिण्याची सवय असते, त्याला आम्ही अति अंबुपान म्हणतो. अंबू म्हणजे पाणी आणि ते पिणं, हे जर जास्ती करायला लागले तर मग मूतखडा नसताना सुद्धा हे लोक बऱ्याच वेळा पितात. आणि मूतखडा प्रत्येक वेळेला काही पाणी प्यायला आणि वाहून निघून गेला असं काही होत नसतं. मूतखड्याची कारणं जी असतात ती सुद्धा वेगळी असू शकतात. त्यामुळे पाणी किती प्यावं, कसं प्यावं, याचा आयुर्वेदशास्त्रामध्ये काही नियम दिलेले आहेत. उभ्याने पाणी पिणं, गटागटा पाणी पिणं, तो एअर कॉलम दाबला जातो, पोट फुगायला लागतं, अन्न जे आहे ते चुकीच्या पद्धतीने घेतलेलं असतं, पोटाला तडच लागायला लागते आणि हळूहळू भूक मंदावायला लागते. आणि भूक मंदावायला लागले की सगळेच आजार येतात. तसा जलोदराचा आजार सुद्धा येतो. केसांचा काही भाग पोटामध्ये जाणं, केसाचं गुंतवळ पोटामध्ये जाणं, काही विशिष्ट घाण गोष्टी ज्या आहेत त्या पोटामध्ये जाणं, एस्पेशली बाहेर जेवत असताना चायनीज फूड वगैरे तयार करताना खालनं गटार वाहत असतं, वरती हातगाडी लावलेली असते आणि त्या तव्यावरती तो माणूस घामेघूम झालेला, त्याच्या घामाचे थेंब पडत असतात. हे अतिशय किळसवाणं दृश्य आहे. पण शरीराचे मल ज्या वेळेला अन्नात मिक्स होतात ना, त्याला गरविष असं आम्ही म्हणतो. आणि पूर्वीच्या काळी ह्या गोष्टी ज्या असतात ते राजे राजवाड्यांना त्यांच्या राण्या किंवा इतर लोक सुद्धा करायचे. रजाचा काही भाग म्हणजे पाळीचं जे रक्त आहे ते अन्नातून खायला घालणं, कानातला मळ अन्नातून खायला घालणं, असे प्रकार घडायचे. आणि त्यामुळे तो माणूस झुरत झुरत बारीक होऊन जलोदर होऊन मरायचा. तर त्या गरविषाची ट्रीटमेंट सुद्धा आयुर्वेदामध्ये दिलेली आहे. म्हणजे किती मोठ्या प्रतीचा विचार आयुर्वेदाने करून ठेवलेला आहे हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी त्याच गोष्टी घडायला पाहिजेत असं नाही. आता मी सांगितलेले जे चायनीज फूडच्या वेळेचा घाम जो आहे तो असा जर दुसऱ्याचा तुमच्या अन्नामध्ये पडत असेल तर येस तुम्ही विचार करायला पाहिजे. शिरेत येतच शरीराम, आपल्या त्वचेचा सतत कोंडा निघत असतो. जेव्हा बुफे डिनर आपण घेत असतो ती माणसं जी असतात त्या हातामध्ये ग्लोव्ज घालून सर्व करतात, पण तुम्ही घेताना एकच डाव असतो तो उचलत असता आणि त्या डावाला 50 जणांचे हात लागत असतात, त्यांचा कोंडा तयार पडत असतो. प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट दिसायलाच पाहिजे असं नाही, अनुमान प्रमाण नावाची सुद्धा काहीतरी गोष्ट असते. आणि हे लक्षात घेऊन तुम्ही पंक्तीसारखं जेवण जर करायला लागलात तर आरोग्य तुमच्या दाराशी नक्की येणार आहे. नक्कीच. डॉक्टर आपल्याला खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगतात, याच्या मागे कारण हेच आहे की आरोग्य नेमकं याच छोट्या गोष्टींवर अवलंबून असतं आणि तेव्हाच तर आपण नक्की पुढची पायरी गाठत असतो आणि या गोष्टींना आपण नजरअंदाज करणं हे सुद्धा आपली एक मनस्थिती होऊन जाते. सर, तुम्ही ही जी इतकी माहिती सांगतातच आहेत, पण त्यासोबतच यकृताला होणारे जे आजार असतात ते इतरही बाकी अवयवांमुळे सुद्धा होऊ शकतात. अगदी नक्की होऊ शकतात. कसं होतं, सर्क्युलेशनमध्ये काही प्रॉब्लेम यायला लागले ब्लड सर्क्युलेशनमध्ये तरी यकृताशी संबंधित आजार येतात. हृदय जे आहे ते वीक व्हायला लागलं, बूट शेप हार्ड झालं किंवा लेफ्ट व्हेंट्रिक्युलर वेंट्रिकल जी आहे ती वाढायला लागली तर त्याचा परिणाम जो आहे तो सुद्धा येऊ शकतो. राईट व्हेंट्रिकलचाही असा परिणाम जो आहे तो यकृतावरती येऊ शकतो. हे हृदयाचा आजार झाल्या कारणाने यकृताचा आजार असंही होऊ शकतं. वृक्क खराब होत असताना बऱ्याच वेळेला आधी यकृताच्या आजारांची सुरुवात जी आहे ती होऊ शकते. खूप तिखटा मिठाचं खाणं जसं सांगितलं तसं खूप तेलकट खाण्याची काही लोकांना सवय असते, त्याचा परिणाम येऊ शकतो. प्लीहा जर काही कारणाने खराब झाली तर त्याचा परिणाम जो आहे तो सुद्धा यकृतावरती येत असतो. एस्पेशली मलेरिया, डेंगी किंवा चिकनगुन्यासारखे आजार किंवा ज्याला आम्ही शीतपूर्व ज्वर म्हणतो त्याचा परिणाम सुद्धा यकृतावरती येणं हे सहज शक्य असतं. ग्रहणी नावाचा डिओडेनम नावाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये काही विकृती आली, गॉल ब्लॅडरमध्ये काही स्टोन्स वगैरे आहेत ते वाढले, त्याचा खडा जर एखादा अडकला गेला त्या गॉल ब्लॅडरच्या वाहिनीमध्ये तरी सुद्धा त्याचा त्रास जो आहे तो यकृताला होऊ शकतो. अशी अनंत इतरही कारणं आहेत की ज्याच्यामुळे हा त्रास होऊ शकतो. आणि ह्याच्यामुळे लक्षणं जी दिसतात ती कशी दिसतात, यकृतामध्ये गाठ होऊ शकते. म्हणजे समजा अमिबियासिस आहे तर तो हळूहळू ते अमिबा जे आहे त्याचे स्पोर जे आहेत ते वरती येऊन आपल्या यकृतामध्ये साचू शकतात, त्या अमिबाच्या छोटे जे बिया असतात त्या, आणि तिथं अमिबिक लिव्हर नावाचा आजार उत्पन्न होऊ शकतो. तो माणूस खंग जातो, काळा होत जातो, पोटाला हात लावल्यानंतर यकृताच्या ठिकाणची उष्णता वाढली असं जाणवतं आणि स्टूल एक्झामिनेशन केल्यानंतर त्यात एंटामिबा हिस्टोलाचे जंतू सुद्धा आढळतात. तर अशा वेळेला मग ट्रीटमेंट वेगळी करायला लागते. कॅन्सरच्या गाठी ज्या आहेत त्या सुद्धा यकृतामध्ये उत्पन्न होऊ शकतात.
हिमॅन्जिओमा नावाचा आजार जो आहे तोही होऊ शकतो. हिपॅटायटिस बी जी आहे, ए आहे, तोही होऊ शकतो. बी असेल तर युजली त्याच्याबरोबर डी हा असतोच, कारण RNAचं रिप्लिकेशन जे आहे ते बीच्या व्यतिरिक्त होऊ शकत नाही. त्यामुळं सी नावाचा एक प्रकार पुन्हा हिपॅटायटिस सीचा असू शकतो. असे यकृताचे वेगवेगळे आजार मागे लागू शकतात. माती खाण्यातून मृदभक्षणजन्य पांडू आणि त्यातून उत्पन्न होणारा काविळीचा प्रकार असा सुद्धा भाग असू शकतो. तर अनंत असे आजार आहेत. जेवढा एखादा अवयव काम जास्ती करतोय ना तेवढी त्याची कॉम्प्लिकेशन वाढण्याची शक्यता खूप असते. या हिशोबाने यकृताच्या आजाराची लिस्ट ही न संपणारी आहे. नक्कीच. त्यामुळे आपण थोडासा आपला आहार जो आहे तो तिखट मिठाचा जो कमी करावा, मांसाहार कमी करावा आणि पाणी जे आहे ते शुद्ध स्वरूपातच पिणं खूप गरजेचं आहे, हेच डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे. स्मिता पाटील बोलतायत आपल्याशी जळगाव इथून. नमस्कार स्मिता ताई. हॅलो मॅडम, माझं वय वर्ष 28 आहे. मला गेल्या 2 वर्षापासून पित्ताचा प्रचंड त्रास होतोय. मी गेल्या 6 महिन्यापूर्वी ग्लोबल हॉस्पिटललाही चेक केलं. त्यांनी त्यानंतर मला पित्ताशयाला सूज असं सांगितलं. तर मला 6 महिन्यापासून 6-7 महिन्यापासून ट्रीटमेंट चालू होती, पण त्याचा मला काहीही फरक नाही. कारण वॉमिटिंग वगैरे होणं, पोटात प्रचंड आग होणं असा त्रास मला होतोच आहे. आता मी 15 दिवसापासून आयुर्वेदिक वगैरे चालू केलेले आहेत, पण त्याचाही मला काही फारसा असा फरक वाटत नाही. तर काही नवीन काही आजाराची अशी काही लक्षणं वगैरे नाहीत ना? की 2 वर्षापासून नाही, मधून मधून कधीतरी येतात चक्कर मला. आणि तहान जास्ती लागते? नाही, तहान नाही लागत, भूकही नाही लागत. भूकही खूप मंदावून गेली आहे. ओके. आणि वय किती आपलं? 28. बरोबर. आणि मांसाहार करता तुम्ही? हॅलो. ठीक आहे. हॅलो, मांसाहार करतात का तुम्ही? नाही, मांसाहार नाही, आम्ही शाकाहारी आहोत. छान, काय हरकत नाही. धन्यवाद स्मिताताई, तुम्ही अगदी छान प्रश्न विचारलेला आहे. कारण पित्ताचा त्रास होणं हा सुद्धा यकृताला होणाऱ्या आजारांचं कारण असू शकतं, हे तुम्ही ओळखलं, हे खूप चांगला केलं, प्रश्न विचारला. पण ही माहिती आम्ही देणार आहोत छोट्याशा एका ब्रेक नंतर. डॉक्टरने विशेष आपल्याला माहिती आणली, ती काय तीही पटकन बघून घेऊया. अक्रोडाच्या तेलाचा बोळा गुदद्वारात रोज रात्री ठेवल्यास मूळव्याधीचे कोंब नष्ट होतात. गव्हाचे पीठ आणि अक्रोडाचा मगज यांच्या गोड पुऱ्या गाईच्या तुपात तळून खाल्ल्यास बाळंतिणीच्या अंगावरचे दूध वाढते. सर, चर्चा चालू ठेवूयाच, पण ब्रेकला जाण्याआधी आपल्याला स्मिता पाटील यांचा फोन आला होता. सर, त्यांना काय सांगा? त्यांचा काही 28 वर्षाची मुलगी होती, बरोबर आहे. तर तिचा पित्ताचा त्रास आहे असं तिने सांगितलं आणि उलट्या होतात, जळजळ होतं पोटात म्हणून सांगितलं. तर ह्या वयामध्ये पोटं बऱ्याच वेळेला बाहेरचं खाऊन किंवा घरचं अन्न जे आहे ते चुकीच्या पद्धतीने खाऊन बिघडत असतात आणि त्यामुळे मोठ्या तड्यातला पचनाचा जो भाग आहे ना, म्हणजे अन्न खाल्ल्यानंतर साधारण 4 तासात जिथं अन्न जाते तिथं हे विकृत होतं आणि त्यामुळे तिथल्या बॅक्टेरिया किंवा तिथले जे चांगले जंतू आहेत जे आपल्या अन्नाची प्रक्रिया उत्पन्न करून B12ची निर्मिती करतात आणि ते यकृतामध्ये येऊन वॉटर सोल्युबल असं B12 हे व्हिटॅमिन जे आहे ते साठलं जात असतं, असं आधुनिक शास्त्राचं म्हणणं आहे. तर बऱ्याच मुलांना आता B12ची डेफिशियन्सी आढळते. तर तिची सगळी लक्षणं मला तशी वाटत आहे. तर तिने पहिल्यांदा B12 रक्तातलं जे आहे ते तपासून घ्यावं. त्याची नॉर्मल व्हॅल्यू जी आहे ती 174 ते 900च्या दरम्यान ते असायला पाहिजे. ते जर 350च्या आत असेल तर अशी लक्षणं येतात. त्यामुळे साप सोडून भुई धोपटली जाते असं वाटतंय, पित्ताची ट्रीटमेंट केली जाते. हा पहिला भाग झाला. आणि दुसरं, तिची लक्षणं जी आहेत ती बरीचशी ॲनालॉगस पित्तावृत्त वात या आजाराशी आहेत. तर तोंडावटे औषध देण्याच्या ऐवजी शौचाच्या मार्गावटे पित्तावृत्त वाताचे बस्ती नावाचे प्रकार जळगावामध्ये खूप छान छान मोठे वैद्य आहेत. आमच्या नाना जोशी सरांचे सुद्धा ते विद्यार्थी आहेत. तर त्यांच्याकडे त्यांनी ट्रीटमेंट करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये ओली गुळवेल आणि शतावरी ओली ह्याचा क्षीरपाक म्हणजे दुधामध्ये शिजवून त्याचा जर एनिमा दिला गेला तर झटक्यात त्यांची लक्षणं कमी येतील. B12 जर कमी झालेलं असेल, 350च्या आत असेल, तर ह्याच्याबरोबर पंचतिक्त घृत नावाचं तूप असतं, ते सुद्धा एनिमासाठी त्यांनी वापरणं हे इष्ट आहे. हे होत असताना त्यांनी भूनिंबादी काढा फ्रेश तयार करून घ्यायचा, अल्कोहोलयुक्त नको, आणि त्याच्या शेंदेलो आणि यवक्षार घालून त्यांनी जर घेतलं तर त्यांचा त्रास आहे तो झपाट्याने कमी होत जाईल. सुवर्ण सूचकर मगाशी सांगितलं तसं 10 आणि 2 वाजता त्यांनी घ्यायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लंघन करून 1 ते 2 दिवस फक्त मुगाच्या डाळीचं कडण घेऊन त्यांनी ही औषधं घ्यावी. तुमच्यासाठीचा आहार सांगतो तो तुम्ही घेऊन बघा, म्हणजे तुमचं जळजळ आणि पित्ताचा त्रास कमी होईल. गव्हाचा फुलका, ज्वारीची भाकरी अशी तव्यावरनं गरम गरम ताटात यायला पाहिजे. मुगाचं कढण जे आहे ते किंवा वरण जे आहे ते घ्या. धने जिरे तुपाची फोडणी देऊन तिखट वापरू नका. आणि कोणतीही फळभाजी जी आहे ना, गिलकी म्हणजे घोसाळं किंवा पडवळ, लाल भोपळा, दुधी भोपळा असं घ्या. पालेभाज्या मुळीच खाऊ नका, कारण त्या पोटात गेल्या की आंबट बनतात, आम्ल विपाक होतात. तसंच तांदूळही तुम्ही खाऊ नका, कडधान्य घेऊ नका. तुमचं जेवण जे आत्ता सांगितलं तेवढं जर तुम्ही जर केलं तर या आहारानेच तुमचा त्रास जो आहे तो कमी व्हायला सुरुवात होईल. तर जवळच्या वैद्यांच्याकडे भेटून तुम्ही ह्या गोष्टी करा, निश्चित तुम्हाला फरक पडेल. नक्कीच.
स्मिताताई, छान तुम्हाला आहार सुद्धा मिळालेला आहे. या आहाराने तुमचा आजार पण नक्कीच दूर होईल. आपल्याला एक पुढचा फोन आलेला आहे. अरविंदजी बोलतायत आपल्याशी मुंबई इथून. नमस्कार अरविंदजी. हॅलो हॅलो. हा, आपला प्रश्न सलग विचारा. हे पहा, लिव्हरला सिस्ट आहे, तर लिव्हरला सिस्ट आहे, बर. तर त्याच्यामुळे लिव्हरचं फंक्शन कमीच होतं. हो. याच्यामुळे मग अर्धशिशी होऊ शकते का, आणि बरोबर. होत असेल तर त्याच्यावर उपचार काय घ्यावा? बरोबर. तुमचं वय किती आहे? 80. बरं बरं, ठीक आहे. खूप छान प्रश्न आहे तुमचा. धन्यवाद. हा. काय सांगा सर? तर लिव्हरला सिस्ट म्हणजे कसं, पाण्याने भरलेली गाठ असते आणि त्याचा परिणाम यकृतावरती होऊन अर्धशिशी उत्पन्न होऊ शकते. परंतु आत्ताचं वय त्यांचं लक्षात घेता त्यांना जी औषध सांगायची आहे त्याच्यामध्ये पथ्यादी काढा म्हणून एक औषध आहे. त्याच्यामध्ये हळद असते, हिरड्याची पावडर जी आहे ती असते, गुळवेल असते आणि भूनिंब नावाची एक वनस्पती असते. त्याचा काढा तयार करायचा आणि त्यात गोदंती भस्म म्हणून असतं, ते टाकून जर त्यांनी 2 वेळा घेतलं आणि त्यावर शिरशिलादी वटी जर घेतली तर त्यांची डोकेदुखीही कमी होईल आणि यकृताचा त्रासही कमी होईल. लिव्हरमध्ये असलेल्या सिस्ट किंवा गाठी आहेत त्या कमी होण्यासाठी पोटाला काही लेप देता येत असतात. तर त्यामध्ये काळा बोळ आणि फणस आंबा नावाची एक बुरशी असते. ती कोकणामध्ये बऱ्याच झाडावरती पावसाळ्यात आता उगवत असते आणि ती विकत सुद्धा मिळते दुकानामध्ये. ते उगाळून जर त्याचा लेप जो आहे तो यकृत प्रदेशी जर केला गेला तर त्वचेवरचं भ्राजक पित्त ते सगळं पचवतं औषध आणि हळूहळू कलेचं क्रमाण म्हणजे एक एक आतल्या ज्या आवरण आहेत किंवा अस्तर आहेत ते भेदत ते औषध जे आहे ते यकृतापर्यंत जातं. आणि ह्यावेळेला पोटामध्ये काही पारिजातकाच्या फळांच्यापासून तयार केलेली औषधं असतात, ती जर घेतली गेली तर त्यांचा यकृताच्या सिसचा त्रास सुद्धा कमी होईल. आवाजावरनं त्यांची तब्येत खूप छान दिसते आणि शरीराची मातीही चांगली दिसते. तर त्यांनी हा प्रयोग करत असताना च्यवनप्राश जो आहे तो रोज पहाटेच्या वेळेला जर 1 चमचा घ्यायला सुरुवात केली आणि अंगाला श्रीबिल्व तेल जर लावलं गेलं तर त्यांची तब्येत चांगली होईल आणि अर्धशिशी सुद्धा कमी होऊ शकेल. अर्धशिशीसाठी दुसरं एक औषध सांगतो. जमालगोटा किंवा जयपाळाचं बी मिळतं, ते लिंबाच्या रसामध्ये उगाळायचं आणि त्याचा काडी त्याच्यावर बुडवून फक्त जिथं डोकं दुखतं तिथं एक रेघ फक्त मारायची पहाटेच्या वेळेला. असं केलं की पुन्हा आयुष्यात त्यांचं डोकं त्या ठिकाणी दुखणार नाही. अरे वा, खूपच छान. डॉक्टर आपल्याला माहिती देत आहेत. अगदी मोजकी आणि योग्य, तुम्ही घरच्या घरी करू शकतात असेही उपाय डॉक्टर सांगतात. पण डॉक्टरांनी खास आपल्यासाठी औषधी वनस्पती आणलेल्या आहेत. या औषधी वनस्पती आपण आपल्या आरोग्य वहीत नोंद करून घेतोच आहे. याशिवाय तुम्ही मोबाईल कॅमेराने सुद्धा हा व्हिडिओ सेव्ह करू शकतात जेणेकरून तुमच्याकडे योग्य माहिती राहील. आजचा जो आपला कार्यक्रमाचा विषय आहे यकृताचे आजार आणि जलोदर, या विषयास संबंधित कुठल्या वनस्पती डॉक्टरांनी आणल्या त्या बघूयात. ही वनस्पती आता आपल्या समोर जी दिसतीये ही कोरफड नावाची वनस्पती आहे. आपल्या कार्यक्रमात बऱ्याच वेळा ती दाखवलेली आहे. कोरफड म्हणजे हिला कुमारी असं म्हणतात आणि कुमारी म्हणजे मुलींच्या सगळ्या आजारासाठी ही वनस्पती वापरता येते. जसं अशोक ही वनस्पती वापरता येते तसं वयात येणाऱ्या ज्या मुली आहेत ना त्यांच्यापर्यंत आणि रजस्वला अवस्था प्राप्त होईपर्यंत म्हणजे लहानपणापासून मुलींना हे औषध जे आहे ना ते वापरायला पाहिजे. कोणकोणत्या वयोगटामध्ये वापरायला पाहिजे तर 8 वर्षात भवेत गौरी, 8 वर्षाच्या मुलींना गौरी म्हणतात, त्यांना हे वापरायला पाहिजे. 9 वर्षात रोहिणी, 9 वर्षाची आहे तिला रोहिणी असं म्हणतात. 10 वर्षात भवेत कन्या, 10 वर्षाची असते तिला कन्या म्हणतात. आता ऊर्ध्व रजस्वला, त्याच्यानंतर मात्र रजस्वला अवस्था सुरू होते. तर तिथपर्यंत ही वनस्पती खूप चांगली उपयोगी पडते. त्याच्यानंतर मात्र ही वापरताना वैद्याचा सल्ला घ्यावा, कारण कोरफडवरती प्रेम असणारे बरेच लोक असतात आणि त्यांनी 10-11 महिने हे जर खाल्लं गेलं तर शौचाच्या मार्गामध्ये मूळव्याध सुद्धा उत्पन्न होऊ शकते. तर त्यामुळे चरक संहितेमध्ये आयुर्वेदाने हे औषध सांगितलेलं नाही आहे, नंतरच्या ग्रंथात हे सांगितलेलं आहे. आणि चरकस्तु चिकित्सित असं आम्ही म्हणतो. ट्रीटमेंटमध्ये चरक हा ग्रंथ मोठा आहे, त्याच्यात त्याचं वर्णन नाही आहे. तर हे कुठेतरी मनात लक्षात ठेवून तुम्ही वागायला पाहिजे. हा पहिला भाग झाला. आता ही दुसरी जी वनस्पती इथं दिसतीये ही आंबा नावाची वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आंबे आपण खाल्लेले असतात पण पानं आपल्याला ओळखीचे वाटतील तोरणं बांधायला आपण हे वापरतो. तर या वनस्पतीचा काविळीसाठी कसा उपयोग आहे हे सांगतो. आंब्याची साल आणायची आणि ती दोन्ही हातामध्ये मुठीमध्ये धरायची आणि आपल्या कोपरापर्यंत संपूर्ण हाताला चुना जो असतो खाण्याचा चुना, तो कळीचा चुना आहे तो लावायचा आणि हात जे आहेत ते त्या सालीसहित पाण्यामध्ये बुडवायचे. तर पिवळं धमक पाणी जे आहे ते अंगातून सगळं वाहून जातं आणि सिरम बिलिरुबिनची लेवल जी आहे ती कमी यायला लागते. ती जर 25, 26, 27 वगैरे व्हायला लागली, सिरम बिलिरुबिन जर वाढायला लागलं तर खूप अनावस्था प्रसंग येतो. तर ही बाह्योपचार जो आहे तो आंब्याचा करायला पाहिजे. तेवढ्यासाठी ही वनस्पती मुद्दामून मी इथं आणलेली आहे आणि त्याचा वापर आपण निश्चितपणे करू शकतो. आंब्याच्या पानाचं देठ जे आहे ते आणि मधमाशीच्या पोळ्यातलं मेण हे जर पोटात घेतलं तर वजन अप्रतिम पद्धतीने कमी करता येतो. असा याचा इतरही भाग आहे. ह्याचे उपयोग भरपूर आहेत पण आजच्या विषयाला अनुलक्षूनच तेवढे आपण बघूया. ही तिसरी वनस्पती जी दिसते ती गुळवेल नावाची वनस्पती आहे. ही आपण बऱ्याच वेळा दाखवलेली आहे. तर ही गुळवेल जी आहे ती फलत्रिकादी काढा मगाशी सांगितला त्यातली अमृता म्हणजे ही गुळवेल आहे.
आणि या गुळवेलीचा काढा किंवा क्षीरपाक पोटात घेणं हे यकृताच्या अनेक आजारांना दूर ठेवतं. तर ह्याचाही वापर सगळ्या लोकांनी यकृताचं आरोग्य सुधारण्यासाठी करायला पाहिजे. ह्याच्या पानांचा जर आपण भाजी करून खाल्ली ना तर यकृताशी संबंधित आजार, दारू पिऊन उत्पन्न झालेले जे आजार आहेत ते, दारूची इच्छा कमी करण्यासाठी सुद्धा ही वनस्पती उपयोगी पडते. आणि ह्याच्या बरोबरीने ह्याचा वापर वात, रक्त किंवा संधिवात जो असतो एक विशिष्ट पद्धतीचा, त्याच्यासाठी सुद्धा ही वनस्पती खूप उपयोगी पडते. नक्कीच. प्रेक्षक हो, डॉक्टरांनी इतकी छान माहिती दिलेली आहे. या वनस्पती तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा लावू शकतात किंवा कुंड्यांमध्येही लावू शकतात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते लवकर आणि ताजे तुम्हाला उपयोग त्यांचा करून घेता येईल. एवढी माहिती सर तुम्ही दिलेलीच आहेत आम्हाला की आजचे यकृताचं कसं आरोग्य अबाधित ठेवलं पाहिजे. तरी यकृताच्या आजारात काही उपद्रव्य असे तयार होतात का? बरोबर आहे. काही कॉम्प्लिकेशन ज्याला आपण म्हणतो ना उपद्रव, असे यकृताच्या आजारामध्ये खूप होतात. एक तर विसराळूपणा वाढणं किंवा मस्तिष्काशी संबंधित काही गोष्टी ज्या आहेत त्या घडतात. त्याच्यासाठी नस्य चिकित्सा जी आहे ती करायला लागते. सुंठीपासून तयार केलेलं गायीच्या ताकामध्ये तयार केलेलं एक औषध त्यासाठी उपयोगी पडतं. त्याचा परिणाम म्हणून तोंडातून नाकातून रक्त येणं, ज्याला व्हरायसिस असं म्हणतात, त्यासाठी रक्तपित्त नावाच्या आजाराची ट्रीटमेंट आहे ती करायला लागते. त्याला रक्तपित्त कुलकंडंडस किंवा आडुळसा नावाची वनस्पती ती खूप मोठ्या प्रमाणावरती वापरायला लागते. यकृताचा हा त्रास होत असताना जलोदर त्यातून उत्पन्न होतो, आता आपण जो मगाशी बघितला तो. तर त्यासाठी गोमूत्र जे आहे ते 4 पदरी फटक्यांना 9 वेळा गाळून ते सकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणावरती इंद्रावणी योग नावाच्या औषधावर जर घेतलं गेलं आणि फक्त गायीच्या दुधावरती रुग्णाला ठेवलं तर पोट हे झपाट्याने कमी व्हायला लागतं, यकृताचं आरोग्य सुधारायला लागतं, दुधातून यकृताच्या टिश्यूची नवनिर्मिती व्हायला लागते आणि जलोदराचे पेशंट जे आहे ते वर्ष 1.5 वर्षामध्ये नॉर्मल होऊ शकतात. दारू पिणाऱ्या लोकांना हा त्रास होतच असतो आणि त्याच्याबरोबरीनं गॉल ब्लॅडर स्टोन उत्पन्न होणं हे यकृताच्या आजारामध्ये बऱ्याच वेळा होतं. तर हे युजली कोलेस्ट्रॉलचे खडे असतात आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसूण खूप चांगला उपयोग पडतो. तर गॉल ब्लॅडर स्टोन असलेल्या लोकांनी काय करावं, 4 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, तिळाच्या तेलात त्या परतायच्या संध्याकाळच्या वेळेला आणि कुठून त्या तेलासहित त्या पोटामध्ये घ्यायच्या. तर त्याचं गॉल ब्लॅडर स्टोन जे आहे ते कमी व्हायला सुरुवात होते. साधारण 9 पद्धतीचे खडे आम्ही धरतो आणि त्यातले 7 पद्धतीचे खडे ह्या एका उपायाने देऊ शकतात. डोंगरी आवळा किंवा मोठा आवळा जो असतो च्यवनप्राशचा, त्या झाडाची जी पानं आहेत त्याची पावडर करून ठेवावी आणि 3 वेळा 1-1 चमचा जर ते पोटामध्ये घेतलं गेलं औषध तर तरी सुद्धा तुमच्या पित्ताशमरीचे जे खडे आहेत ते चांगल्या पद्धतीने विरघळू शकतात आणि नष्ट होऊ शकतात, पुन्हा उत्पन्न होत नाही. गॉल ब्लॅडर काढून टाकणं हा शक्यतो उपाय करू नका. त्यातले फक्त खडे काढून टाकणं आणि गॉल ब्लॅडर प्रिझर्व करणं हे करा. अन्यथा काय होतं, पित्त धोधो तुमच्या आतड्यात येत राहतं आणि एजिंग फास्ट व्हायला लागतं, हाडं लवकर खराब व्हायला लागतात, केस लवकर पांढरे व्हायला लागतात. तर तुम्ही जवळच्या वैद्याचा त्याच्यासाठी सल्ला घेऊ शकता. तर यकृताशी संबंधित हे आजार होत असताना रक्त अंगातलं कमी होणं, अंगाला सूज येणं, मूत्राशयाशी संबंधित काही गोष्टी आहेत त्या घडणं, अपचनाचा त्रास कायम लागणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कॉम्प्लिकेशन म्हणून होत असतात. नक्कीच सर, यकृत म्हटलं की लिव्हर आणि लिव्हर म्हटलं की अल्कोहोल, एवढं तर लोकांना हे समीकरण माहिती आहे. तर व्यसनं जी दारू व्यतिरिक्त सुद्धा आहेत त्यांचाही यकृतावर परिणाम होतो. खूप जवळचा संबंध आहे. कोणतंही शरीरात गेलेला पदार्थ जो आहे ना तो यकृतामधनं पास झाल्याशिवाय शक्यच नाहीये त्याचं पचन व्यवस्थित होणं. म्हणजे लिव्हर ॲक्ट्स ॲज अ चेकपोस्ट इन बॉडी असं म्हटलं तरी काही वावगं ठरू नये. आणि असं असताना तुम्ही व्यसनं जर करत असलात तर त्याचा निसंशय संबंध जो आहे तो यकृताशी येतो. बऱ्याच लोकांना सिगारेटचे थोटू, अर्धा कप चहा हे झाल्याशिवाय सकाळी पोटात साफ होत नाही. तर त्यांच्या शरीरामध्ये ही विकृती जी आली आहे ती आता शारीर मानस झालेली अशी असते. तर त्यासाठी आरोग्यवर्धिनी हे खूप चांगलं औषध असतं आणि पोटाला तांब्या लावून पोटाला लावायचे काही लेप असतात, अस्थिविद्रजीचा लेप म्हणून आहे, ते जर केलं तर ही प्रक्रिया जी आहे ती मोडीने निघायला लागते. असं आहे की आपला कोठा साफ होणं हे आतड्याशी संबंधित नसून यकृताशी संबंधित आहे. शीतली शीतकारी प्राणायाम पित्त प्रकृतीच्या लोकांनी यकृतासाठी करावेत आणि अनुलोम विलोम कपालभाती हे प्राणायाम जे आहेत ते इतर लोकांनी जर केले तर यकृताचं आरोग्य चांगलं सुधारू शकतं. त्यासाठी कडू रसाचे बस्ती जे असतात ते सुद्धा खूप उपयोगी पडतात आणि हे जर केलं तर यकृताचं आरोग्य सुधारतं, व्यसनं कमी व्हायला सुरुवात होते. अंबली फेरी फॅमिली ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये छत्राकाल फुलं येणारी जी झाडं आहेत, म्हणजे गाजराचं झाड आहे समजा किंवा ओवा आहे, बडीशेप आहे, बाळणशेप आहे, धने आहेत, तर ह्याचा वापर जर केला गेला तर यकृताशी संबंधित दारूचं व्यसन हे चांगल्या पद्धतीने सुटतं. जवळच्या वैद्याचा त्याच्यासाठी सल्ला घ्या. सुवर्णसूतशेखर जो आहे तो शेणकुटामध्ये भाजलेल्या कांद्याच्या रसावर जर घेतला तर दारूचं व्यसन हे सुटू शकतं. घोडे जे असतात ते पळून आल्यानंतर त्यांचा जो घाम येतो तो घाम हा माणसाला औषध आहे. मगाशी घामाची किळसवाणी प्रक्रिया मी सांगितली, पण इथं घोड्याचा घाम जो आहे तो यकृतात
त्या आजारासाठी आणि एस्पेशली दारू सुटण्यासाठी 6 थेंब रोज घोड्याचा घाम जर घेतला गेला तर 63 दिवसामध्ये हे व्यसन सुटायला मदत होते. जसं अल्डिहाइड पोटात देतात आधुनिक शास्त्राचे लोक आणि दारूचे व्यसन कमी करतात, तसा हा प्रकार जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने उपयोगी पडतो. लिंबू जो आहे तो कोरून त्याच्यामध्ये जर नारळ जो असतो खराब झालेला नारळ तो जर भरून ठेवला आणि तो वाळवला लिंबू तर त्याची पावडर सुद्धा दारू सुटण्यासाठी खूप उपयोगी पडत असते. तर ही औषधं जवळच्या वैद्याकडनं तुम्ही समजावून घ्या आणि हे करा. फक्त मनामध्ये हे नक्की पाहिजे की मला दारूचं व्यसन सोडायचं आहे. असं जर केलं तर तुम्हाला नक्की या गोष्टीतून मुक्तता होते. कारण शेवटी कसं आहे, तुम्ही यू कॅन टेक हॉर्स टू द वॉटर, यू कॅन मेक इट ड्रिंक म्हणतात ना, तसं आहे. आम्ही तुम्हाला मदत करू शकतो पण शेवटी तुम्ही हे ठरवायचं आहे. तर मत्स्यासनासारखा व्यायामाचा प्रकार आणि ह्या गोष्टी जर केल्या तर दारूचं व्यसन हे 100पैकी 90 लोकांचं सुटतं. नक्कीच. काय प्रेक्षक हो, नक्कीच कान उघडणी आपली चांगलीच झालेली असेल. व्यसनं सुद्धा सुटू शकतात. याशिवाय आहार पथ्य काय सांगितले हे डॉक्टरांनी सांगितले. पण आजचा जो आपला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या विषयासंदर्भितच डॉक्टरांनी आरोग्य सल्ला आणलेला आहे. तो काय आहे पटकन बघूया. यकृताच्या सर्व विकारांमध्ये जलोदर सोडून दररोज अंघोळ करणे हे महत्त्वाचे आहे. यकृताच्या विकारांमध्ये उजव्या हाताच्या रक्तवाहिनीतून रक्तमोषण करणे या उपचाराचा अप्रतिम फायदा होतो. कोरफड, कुमारी, उन्हाळी शरपुंजा व रोहितक या वनस्पतींचे औषधी प्रयोग यकृत व प्लीहा यांच्या आजारांवर उपयोगी पडतात. जलोदरामध्ये गायीच्या दुधावर राहून जुलाब होण्यासाठी गोमूत्राचा योग्य प्रकारे वापर केल्यास पोटातील पाणी कमी होऊ लागते. शौचाला काळे होणे, रक्त पडणे, नाकाचा घोळणा फुटणे, रक्ताची उलटी होणे आणि विसराळूपणा, स्मृतिनाश व संन्यास, कोमा ही मेंदूशी संबंधित लक्षणे उत्पन्न होत नाहीत. आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हेही आम्ही जाणून घेण्यास इच्छुक आहोत. त्यासाठी आमचा पत्ता निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai @gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात. facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकता. सर, तुम्ही अगदी आम्हाला खूप छान माहिती सांगतात, पण तरी थोडक्यात एक प्रश्न असा येतो की कावीळ आणि हळद असं याविषयी तुम्ही काय सांगा? बरोबर आहे. आता हळद असली की खाल्ली तर कावीळ वाढते वगैरे असा लोकांचा समज असतो, पण कामलाहार कषाय म्हणून जो आहे त्याच्यामध्ये हळद ही वापरलेली आहे. तर प्रत्येक वेळेला त्याचा त्रास होईल असं नाही आहे. किंबहुना हळकुंड जे असतं ना ते हळकुंड पेटवून स्नफ बॉक्स म्हणून असतो उजव्या बाजूला, अंगठ्याच्या खालच्या बाजूला, तिथं जर अग्निकर्म केलं गेलं तर काविळीचा त्रास कमी व्हायला लागतो, यकृताशी संबंधित आजार कमी व्हायला लागतात. प्लीहेशी संबंधित आजार असेल तर डाव्या बाजूची स्नफ बॉक्स आहे तिथं आम्ही अग्निकर्म करत असतो, त्याचा आपल्याला उपयोग होत असतो. ह्याच्याबरोबर जळवा ज्या आहेत त्या राईट क्युबाटल फोसामध्ये लावणं किंवा तिथनं ब्लड लेटिंग करणं असं जर केलं तर यकृताशी संबंधित आजार आणि काविळीसाठी त्याचा खूप चांगला उपयोग होत असतो. यकृताच्या प्रदेशामध्ये आणि नाभीच्या आसमंतामध्ये जळवा लावल्या तरी सुद्धा त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या शरीरावरती खूप चांगला येतो. तसंच पाठीच्या बाजूला किडनीच्या पॅरोटिल गटरच्या बाजूला जर आपण ह्या जळवा लावल्या तरी त्याचा परिणाम खूप चांगला येतो. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेताना मुळ्याचा रस पोटामध्ये घेणं, फलत्रिकाची काढा घेणं, आत्ता सांगितलं तसा जळवांचा वापर करून घेणं, ह्या गोष्टी करत असताना नस्य म्हणजे नाकामध्ये टाकायची काही औषधं सुद्धा आपल्याला ह्याच्यासाठी वापरता येतात. नक्कीच. सर, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि काही प्रश्न आहेत जे नेहमीप्रमाणे मला तुम्हाला विचारायचे. सर, यकृताचे आजार होऊ नये म्हणून काय सोपा उपाय? सगळ्यात पहिला म्हणजे लोकांनी आठवड्यातनं एकदा लंघन करावं. उपवास नव्हे, उपवासाच्या वेळेला जास्ती खाल्लं जातं तसं न करता पूर्ण दिवस फक्त पाण्यावरती राहावं. नक्कीच. सर, जलोदरामध्ये पाणी प्यावे का नाही? जलोदरामध्ये पाणी पिऊ नये, आंघोळ सुद्धा करू नये इतपत सांगितलेलं आहे. तर शरीरातलं पाणी लवकरात लवकर औषधांनी घालवता येतं. बरोबर आहे. सर, काविळीमध्ये नाकात आणि म्हणजे नाकात औषध घालावे का नाही? बरोबर. नाकात टाकायचं औषध आणि डोळ्यात घालायची औषधं यांनी काविळी जी आहे ती कमी होते, पूर्णतः जात नाही, पोटात ही औषध घ्यायला लागतं. नक्कीच. प्रेक्षको, डॉक्टरांनी आपल्याला उत्तम माहिती दिली आहे आणि आपण हे जाणतो की डॉक्टर नेहमीच आपल्यासाठी उत्तम माहिती आपल्या समोर आणत असतात, जेणेकरून त्याचा अर्थ हेच आहे की आपलं आरोग्य निरामय राहावं. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया. हाच आमचा आशीर्वाद देवाकडे आहे, इच्छा आमची देवाकडे आहे की देवाने आमच्या सर्व प्रेक्षकांना आणि सगळ्यांना निरामय आरोग्य द्यावं. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही एवढी रंगत वाढवली, छान चर्चा केली, त्याबद्दल मी आपले आभार मानते. नमस्कार. नमस्कार.
धन्यवाद.